नमस्कार, मी प्रेमा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. माझा या आधीचा जो व्लॉग होता तो देवबाग विषयीचा होता आणि देवबागमध्ये जे काही पॉईंट आहेत बघण्यासारखे ते सर्व मी त्या भागामध्ये पूर्णपणे दाखवण्याचा प्रयत्न केलेला होता, पण काही गोष्टी त्याच्यामध्ये ॲड करता आलेल्या नाहीत. तर जो राहिलेला भाग आहे तो मी सर्व या व्लॉगमध्ये ॲड करत आहे. तर तुम्हाला माहीत असेल, ज्यांनी कोणी बघितलं असेल, की जे आमचे गाईड होते, जे स्थानिक तांडील होते, त्यांच्या तोंडूनच तुम्हाला ते सर्व गोष्टी ऐकायला मिळालेल्या होत्या. तर या भागामध्ये सुद्धा त्यांच्या तोंडून उर्वरित तुम्हाला गोष्टी ऐकायला मिळणार आहेत. त्याच्यामुळे हा सुद्धा व्लॉग बघायचा अजिबात विसरू नका. चालेल, हे आहे सीगल पॉइंट. तर आता आपण बघून झालेलं आहे. हा कधीच हे नसतं देवबागला इम्पॅक्ट झाला. मी स्वतः प्रत्यक्षात या गावात घटनास्थळी होतो. फिशिंगची जाळी टाकली होती. रापण बोलतात त्याला, रापण. हे एका जाळीला 50 लोक लागतात पेचायला. आणि आम्ही किनाऱ्याला घेतली होती. किनाऱ्याला घेतली बघा अशी, आणि त्याच्यात भरपूर मच्छी. म्हणून सगळ्यांनी पाणी अचानक निघून गेलं म्हणून जाळी आम्ही थांबवली. जाळी थांबवली आणि क्षणात बघतो पूर्ण पाणी गेलं आणि जिथे पाणी होतं तिथे पूर्ण कोरडा भाग झाला. कोरडा भाग. आणि 1-2 मिनिटानंतर लगेच ऑटोमॅटिक पाणी जे वाढलं. जाळ्याच्या खाली एवढी पोरं भेटली. सगळे लेडीज लोक भेटले. पण ते देवस्थान जे आहे ना, एवढं जागृत देवस्थान आहे ना, त्याच्यासमोर काही शिकत नाही. कोणाच्या हाताला लागून, कोणाच्या शर्टला पकडून लोक ऑटोमॅटिक बाहेर आली जाळ्याच्या खाली. ते जाळी उचलून कोणी येऊ शकत नाही. आणि पूर्ण मच्छीने भरलेलं जाळं रिकाम्या जाळ्यातून येऊ शकत नाही. मला तर माझ्या तर हातात सापडला होता तो माणूस माझ्यापेक्षा चौपट जाडा, आणि त्याला मी जर घेतू शकलो नसतो तर तो माझ्या असं हाताला हात भेटला त्याचा आणि असं बाहेर आलं. हे कोण घेत होता तो? बरं, इथे रेती दिसते, ते सीगल पॉइंटला पाणी कधी हे होत नाही, म्हणजे बुडत नाही ते? ओके, अच्छा, हा हा हा. म्हणजे भोगवे बीचच्या तयार केलाय बघा. वरचं दगड आहे, राईट, बरोबर. आणि हे त्याचं शरीर. हे आहे क्रोकोडाईल शेप. दिसते बरोबर. म्हणजे आपण क्रोकोडाईलच्या तोंडातून जाऊन आलो सकाळी. माहित नव्हतं. हा जो आहे तो मगरीचा शेप आहे आणि माहितच नव्हतं. अच्छा, हा हा. आता लांब बघ, असं पूर्ण बघ. हा, हो, दिसतंय की. हो, काय बोलतो एवढे. हा आपल्या इथे 1,500 रुपये किलो आहे. 1,500 रुपये किलो. आणि तोच गोव्याला 4,500 रुपये किलो आहे. 4,500. म्हणजे फक्त हा एवढा स्पॉट आहे खेकड्यांसाठी फेमस आहे. म्हणजे इथे ट्रॅप भेटते. ओके, हा 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 हा. रोड साईडला की नाही पूर्ण वर असतो. वर, हा हा हा. त्याच्यावर पूर्ण तो भरलेला असतो खेकडा एवढा. अच्छा. त्याच्या खाली त्याचे म्हणजे मोठे जे खेकडे असतात ते जाळी टाकल्यावर पूर आला ना की त्या टायमिंगला भेटतात भरपूर. अच्छा, हा. लोक वगैरे बॉईल करून खातात ते. अच्छा. एवढे असतात हे बघा. समजा हात पकडला त्याने, हात पकडला. अरे एवढी ताकद. एवढी. हा जो आहे तो खेकडा पॉइंट आहे. तुम्हाला ही त्यांची सगळी नारळाची नेवाळी, कोणतं? नेवाळी बीच. हे बघा, ही सगळी नारळाची बाग आहे. त्याच्या आतमध्ये ते हॉटेल आहे, आर्यावर्त रिसॉर्ट. हे त्यांचं स्वतःच आहे. प्लस त्याच्या आतमध्ये गेला तर पूर्ण सगळी सुपारीची बाग आहे. अच्छा. त्याच्या आतमध्ये गेल्यावर तुम्हाला पूर्ण फणसाची बाग आहे. अच्छा. त्याच्या आतमध्ये पूर्ण काजू,
मोठी हा काचवा, आणि तो वर दिसतोय ना हिरवळ, हा. तो पूर्ण हापूस आंबा आहे. ओके सगळं त्यांचं. हा, हे- वर्षातून 2 वेळा आंबा काढला जातो. हा. आपल्या मुंबईला सर्वात पहिला जो आंबा असतो तो यांचा असतो. आणि इथे यायला लोकांचा रूट कोणता आहे? हॉटेल तिकडून रस्ता आहे का? रोड आहे आतमधनं. अच्छा. आणि आता गेस्ट आले आहेत ना, ती गाडीने आले, त्यांची गाडी येते. नाही, हे कोण माहिती आहे? उदय सामंतचे भाऊ ओके जनार्दन सामंत. उदय सामंत. हा, उदय सामंत रत्नागिरीचे आमदार. हा. तर ह्यांना दरवर्षीला पुरस्कार भेटतो. गेल्या वर्षी कोकण रत्न पुरस्कार भेटलेला आहे. हा, कारण हे हापूस आंबा जो लावतात ते 1 किलोचा 1 पीस, अरे वा. 1 किलोचा 1 पीस. त्यांना लिक्विडने तो आंबा पिकवत नाही. एवढ्या कैरीला Natural. हे केलं, हा, हा, हा. लिक्विड लावला, तो पिकवला तसलं नाही. 1 किलोचा 1 आंबा, कारण ते नॅचरली खत, गोवर खत, गांडूळ खत, गोमा खत, हे नॅचरली खत कुजवून त्याच्यापासून तो खत बनवत तयार बरोबर. होतो. आणि तो आंबा मोठा असतो 1 किलोचा 1 पीस असं. जॉकी शॉपची आहे. ओके हा, ऍक्टर जॉकी शॉप. हा. इथे एक जेटी आहे, हा. आणि त्या साईडला 2 जेटी आहेत. ते बघा. हा. हा डोंगर तोडून हा बंधारा टाकलेला आहे. ओके. हा बंधारा आहे तो डोंगर, याच्यामध्ये असं मोकळं मैदान आहे. ओके. परंतु ते लॉकडाऊन झालं होतं हा, बघा, हा. त्याच्यामुळे ते काम थांबून राहिलं. नाही तर इथे मोठं हॉटेल होणार होतं टायगर शॉपच्या नावाने. ओके. हा, मग तुम्ही ऍक्टर लोक इथे आली असतील. हे आहे डायरेक्टर, त्यांनी पूर्ण त्या स्टोरीवर पिक्चर लिहून काढलाय, रापड म्हणून. कोकणात काय चालतंय, म्हणजे कसे कसे म्हणजे मासेमारी करतात, जुनी पद्धत त्यांची काय, आणि आता नवी पद्धत काय चालली हा. याच्यावर सगळं आधारित पिक्चर बनवलंय. नाना पटेकर असतील त्या अरे वा. पिक्चर. एक नंबर लवंग, दालचीन, तमालपत्र म्हणतात सगळी सगळे. आणि आता आपण बोलता बोलता हे सुनामी यायला आहे. बघा, हे बघा, ह्या गावाच्या समोर हे बघा, हे वय काय हे यायले. राहिले ते? हा, हे बघा, तुम्ही स्वतः बघा, या काठीला हात लावा, आहे ना? हा, लागते तशी. काय? बघा, ही बघा पूर्ण, हा. हे 2004 खडक आहे का? हा, हे बघा, हा. हो 2004 मध्ये इंडोनेशियाला जो भूकंप झाला होता, हा. त्यामध्ये जी सुनामी आली, हा. इथेच नाही तर रत्नागिरी अलिबाग पर्यंत गेली होती. हो त्या लाटेच्या प्रहाराने की नाही आपला जो देवबाग बीचचा जो वाळू होती, हा. सगळे बॅक वॉटर मध्ये आहे. हा. निसर्गाचा रूल कसा असतो, 6 तासाने हाय टाईड असते, हा. 6 तासाने लो टाईड. हे निसर्गाचा रूल सुनामीने बदलून टाकला होता. 5 मिनिटात हाय टाईड व्हायची, 5 मिनिटात लो टाईड, असं सतत 3 दिवस चालू होतं. त्यामुळं 3 दिवस. आणि ह्या ठिकाणी की नाही असा भोवरा लागला होता. हम्म. भावरे, त्या भावऱ्यामध्ये सगळी वाळू गोल 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 गरगरत होती 3 दिवस. आणि 3 दिवसानंतर पाण्याचा वेव कमी झाला, त्यामुळे सगळं शांत होत गेलं. शांत होत गेलं त्यामुळे हे इथे वाळू वेवून पडली ह्या आयलंडवर. ह्या रॉकच्या पूर्ण वरून गेली सुद्धा, अरे बापरे. वरून वरून फुट. आतमध्ये वस्ती आहे बघा, हा. तिकडे दिसते, बंगला दिसतोय. हा दिसतात आतमध्ये. लोकांना वाटलं की देवबाग गाव वाहून गेलं, वाहून गेलं. रात्रीची वेळ होती, यांना वाटलं देवबाग गाव वाहून गेला. म्हणून ही लोक रात्रीच्या वेळेला आम्हाला टॉर्च दाखवली, घाबरू नका, आमच्या गावात या, आम्ही तुमच्या संरक्षणासाठी आहोत. आणि त्यांना माहिती आहे आम्ही मासेमारी आहोत, आमची तेव्हा बोटी आहे, बोटीत बसून तरी ही लोक येतील. म्हणून सगळीचे पूर्ण गाव तिथे थांबून आमची वाट बघत होत्या की या आमच्या गावात या, आम्ही तुमच्या संरक्षणासाठी आहोत. परंतु तुम्ही आमच्या गावात जर तुम्ही फिरायला गेला तर नदी आणि समुद्र याच्यामध्ये फक्त 100 मीटरचं डिस्टन्स, हा. त्यात आम्ही लोक वस्ती करतो. परंतु आमच्या गावात जर तुम्ही पावलापावलांनी चालत गेला तर पावलापावलांनी तुम्हाला सगळी देवाची मंदिर आहे हा, त्या गावामध्ये. हो. मंदिरं भरपूर एवढी आहेत, मंदिरं बापरे, पण सगळी देवाची मंदिर आहे. त्या गावात एक पण देवीचं मंदिर आहे. सगळी देवाची मंदिरं. देवाची बाग म्हणून देवबाग, देवबाग. देवाचं नाव आहे. हा. आणि त्या बागेचं रक्षण सर्वजित देव करतात म्हणून आम्ही सुरक्षित आहोत. नाहीतर एका लाटेचं पण सर नाही येतो. देवबाग नाही. नाही. आता पावसाळ्यात जर तुम्ही आला असता नारळी पौर्णिमेच्या अगोदर, तर ह्या देवबाग गावामध्ये तुम्ही एक क्षण पण थांबला असता, 1 मिनिट पण. आता देवबाग गाव असं आहे, वर पाण्याच्या, पाणी खाली आहे. त्या टायमिंगला उलट असतं, गाव आमच्या खाली असतं आणि पाणी आमच्या वर असतं. आक्रमण करायला 35 फूटच्या लाटा आमच्या बीचला धडकत असतं. परंतु ते देवाचे कृपण ते रिटर्न येत नाही. करतात. नाही तर आमच्या गावात राहिलं नको. तुम्ही सांगा, त्याच्यापेक्षा आमचे शहरात तिकडे बरे, आम्हाला हे नको बाबा. हो, तुमचंच बिचार सोडा. मंत्री लोक आले ना, ते गाव बघायला त्यांना यावं लागतं. परंतु ते येऊ बघला, नको 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 नको, आम्हाला जायचंच नाही. आणि आले जबरदस्तीने, तर गाडीतून असं फक्त दरवाजा उघडणं, अरे बापरे बाप, दरवाजा मारली चालले. हे बघा,
या बोटीच्या समोर बघा ती दगडामध्ये बोट तुटलेली दिसते तुम्हाला बघा. हा ती दोघते वाजत तुटलेली आहे तिकडची हा आणि ही बघा इथे हा, हा. आतमध्ये हा हवेचा जो स्पीड तिकडे होता पडलेली. ना हा. हवेचा स्पीड तो 80च्या बाहेर आणि त्या हवेच्या स्पीड मध्ये की नाही आपल्या देवबागची वाळू सरकून सॉरी हवेने बोटी तिथे अँकरिंग करून ठेवलेली होती ती येऊन धडकली आणि बोटीचे दोन भाग झाले. म्हणजे हवेला किती स्पीड होता तो बघा. हो. एवढ्या गाडीत ती रस्ती अँकर मधनं तुटली म्हणजे किती स्पीड होता तुम्ही नुसतं बीचवर उभं राहिलं असतं ना तसं पडायला पाहिजे एवढ्या स्पीडने वारे वाहते तेव्हा मिनी केलं तिकडे तिथे हा हा जो आहे तो मिनी केरला पॉइंट आहे. इथे बघा नारळाची झाडे किती आहेत. या ठिकाणी तुम्हाला मँग्रोवची भरपूर झाडं दिसत असतील म्हणजेच खारफुटीची झाडं दिसत असतील. हे सर्व बॅक वॉटर आहे, शांत पाणी आहे, त्याच्यामुळे इथे बऱ्याचशा गोष्टी होत असतात, ॲक्टिव्हिटी होत असतात. तर इथे हे कायाकिंग पण चालू आहे. काही जण कायाकिंग करताना आम्हाला इथे दिसून आले. तर हे बघा या ठिकाणी असे जे पर्यटक आहेत ते कायाकिंग करतात. इथून आलं हा, इथून दिसते चिपी एअरपोर्ट. ते समोर लाईट्स दिसतात. हो, हो, हा त्या लाईटा दिसतात. हा, लाईट दिसतात ते चिपी एअरपोर्ट. प्रत्येक अँगलने वेगवेगळं दिसतं. तिकडनं वेगळं दिसतं, इकडनं वेगळं दिसतं. हे kayaking घेऊन आले. स्वतः rafting करायचं. ते असं किती वेळ करू शकतो आपण पाहिजे तेवढा वेळ करू शकतो का? ते तिथे चालू असतं. ते हा चालू असतं ना ते. Bridge दिसतंय ना? हा. हा, ते British Terrace Bridge आहे. ओके. म्हटलं पाहिजे या गावातून त्या गावात जाण्या येण्यासाठी त्यावेळीपासूनच आहे. तर ते महाडचं ब्रिज तुटलं बघा. हा, हा. हा, म्हणजे 5-6 हा. वर्षापूर्वी पुरामध्ये. हा हा गाडी बस पडली ती. तसं त्यावेळी ह्या पण ह्या ब्रिजला त्या लोकांनी नोटीस दिली हा. की हे थोडा यांच्या लाईफ संपले. हो, पाठ. डोंगरावरती लाईट दिसते. ते चिपी एअरपोर्ट आहे विमानतळ आणि इथूनही दिसतंय. आणि ते खाली लाल रंगाचं काय काय आहे बघा, हॉटेल सारखं दिसतंय ते लाल नाही, रंगाचं नाही, नाही. दिसतंय ना ते काय. हा इकडे 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 हा. रूम आहेत रूम. रूम्स आहेत ते म्हणजे हॉटेल. आता फ्लाईट जर उशिरा आली एअरपोर्टच्या रूम्स आहेत का? एअरपोर्ट अच्छा हा यांचे नाही नाही, नाही, प्रायव्हेट आहेत. प्रायव्हेटच की. हा पण अच्छा तेच